केंद्र सरकार आणि राज्य महाराष्ट्र सरकारने नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना जाहीर केल्या आहे. पण या योजनांचा गैरफायदा घेऊन कर्जत एक व्यक्ती महादेव डाडर हा विविध प्रभागातील आणि इतर भागातील वेगवेगळ्या महिलांना शासनाच्या योजनांची माहिती सांगून त्यांच्याकडून पैसे घेत आहे. पैसे घेतल्यानंतर त्यांचं एकही काम न करता त्यांची फसवणूक केली आहे. महादेव डाडर यांच्या या फ्रॉडला बळी पडून अनेकांनी त्याला रोख रक्कम स्वरूपात पैसे दिले आहेत. नंतर फसवणूक झालेल्या महिलांच्या लक्षात आल्यावर त्या महिलांनी त्याच्याकडे योजना आणि पैशांची मागणी केली असता महादेव डाडर हा व्यक्ती वेगवेगळी कारणे सांगून त्यांची टाळाटाळ करत होता. या घटनेमध्ये अनेक महिलांची आणि पुरुषांची हजारो रुपयांची फसवणूक झालेली आहे. ही सर्व घटना लक्षात घेऊन प्रभागातील एक महिला महाराष्ट्र राज्य भाजप प्रदेश कार्यकारिणी निमंत्रित सदस्य रेखा रामा विदाते यांच्या पुढाकाराने पोलीस निरीक्षक यांच्याकडे महादेव डाडर या व्यक्तीबाबत तक्रार दाखल करण्यासाठी फसवणूक झालेल्या सर्व नागरिकांच्या नावासहित सही आणि दिलेली रक्कम लिहून अर्ज करण्यात आला आहे. महादेव डाडर या व्यक्तीविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करावा आणि गरीब महिला पुरुषांना न्याय मिळवून द्यावा ही विनंती समस्त नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे. खोटे शिक्के तयार केले, हे असे खोटे शिक्के तयार केले. अजून याच्यामध्ये लोकांचे महिलांचे असे फोटो घेतले याच्यासाठी. सगळं खोटं. वयश योजना हे सगळं खोटं त्यांनी हे केलंय. ही एवढी थप्पी लागली आहे माझ्या शहरातली नागरिकांचे. पुरुषांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पाहुयात ते काय म्हणाले. मी सिद्धार्थ काशीनाथ जाधव. माझे पैसे डाडर सरांनी घेतले पेन्शनचं काम करून देतो म्हणून. श्रावण बाळ योजना 3200 रुपये माझे घेतले आणि त्याने काही काम केलं नाही. पळून गेला. विधाटे मॅडमने आमचा आवाज उठवला आणि आमचं काम. कुठल्या खात्याची पेन्शन होती तुम्हाला? कुठली पेन्शन होती? पेन्शन कोणती? पेन्शन ही श्रावण बाळ योजना 3200 रुपये घेतले माझे. ती म्हणजे 1,500 रुपये घेतली त्यांनी. ते म्हणजे शिलाई मशीन स्कीम निघाली होती ना. तर ते म्हणजे फॉर्म भरले मी. 1,500 रुपये घेतले त्यांनी आणि मे महिन्यात घेतलेले. ते म्हणले मी सारखी इथूनच कामाला जाते, जुन्या भांड्याचे काम करते. ते तारखे तेच चालू. आज होईल उद्या होईल काही नाही. मग ते फसवलं त्यांनी. काही सांगते कारण आम्ही काय केलं, बोर्ड लिहिले होते दोन्ही. ज्यांनी पैसे दिलेत ना त्यांनी नावं आणि पैसे द्यावेत. तर कोणी आमच्याकडं म्हणजे नावही दिली नाही आणि लेखी कोणी दिलं नाही. त्यामुळे आम्हाला तसं सांगता येत नाही. आता प्रत्येकजण का आता मी पैसे दिले, आता आमच्याकडं तसं लेखी कोणी नाही दिलेलं आहे किंवा नावही दिलेलं नाही. ताईंकडे जे आहे ताईंनी नावमध्ये घेतलेली आहे, त्यांच्याकडे लेखी दिलेलं आहे त्यांनी. बनवायसाठी 1,000 रुपये दिले. तर त्यांनी काही राशन कार्ड बी नाही दिलं आणि पैसे बी नाही दिले. त्यांनी आम्हाला म्हणले 2 दिवसात देतो, 2 दिवसात 2-3 महिने लावले. दिले पण नाही, काहीच नाही. आणि त्यांनी आम्हाला खूपच फसवलं. आज येतो उद्या येतो म्हणून त्यांनी आम्हाला काहीच दिलं नाही. विषय मी आमच्या आगरकर मळा म्हणजे आगरकर मळा ज्येष्ठ नागरिक संघ आहे, त्या संघाचं मी अध्यक्ष KD खंदेश सांगतोय की या ठिकाणी जिल्हा नगर आणि नाशिक असे दोन्ही जिल्हे वेगळे झाले होते. नगर जिल्हा वेगळा झाला, आम्हाला त्याची काही कल्पना नव्हती. तर माझे प्रिन्सिपल शितोळे सरांनी ते एक माणसाची म्हणजे नेमणूक केली होती की तो माणूस इथे येऊन जिल्ह्याचं काम पाहिजे. त्या हिशोबाने त्याला आम्ही जागा दिली होती, म्हणजे तशी वापरण्यासाठी जागा दिली होती. आणि तो जिल्ह्याच्या लोकांचे जे संघ जे आहेत, संघाचे पैसे भरणे एवढंच त्याचं काम होतं, त्यांना पावती देणं. यामध्ये मध्यंतरीच्या काळामध्ये त्यांनी मग वयश्री योजना किंवा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अशा बऱ्याचशा शासनाची योजना येत राहिल्या महिलांसाठी. महिलांना मग कोणाला रेशन कार्ड नाही किंवा कोणाचं काय किरकोळ कामं आहे, अशा महिलांना तो विचारायचा बा मी हे करून देतो ते करून देतो. तर त्यांनी आम्हाला तशी काही कल्पना नव्हती. कारण तो ऑफिसमध्ये आत बसायचा, आम्ही आपल्या बाहेरच असायचो. आणि त्यांनी त्यांच्याकडून परस्पर काही
पैसे घेऊन वगैरे त्यांची ती कामं या संदर्भात भारतीय जनता पार्टीचे रेखा विदाते यांनी आवाज उठवला आणि पोलीस ठाण्यात यावर तक्रारही नोंदवली आहे. घडलेल्या सर्व घटनेवर रेखा विदाते यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पाहूयात ते काय म्हणाले. नमस्कार. माझ्या प्रभागामध्ये काही नागरिकांची महिलांची फसवणूक झाली. केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या योजनेच्या नावाखाली ही फसवणूक करण्यात आली. त्यामध्ये कर्जत शहराचा सुनील डाडर हा व्यक्ती माझ्या प्रभागात इथे येऊन बसायचा आणि त्यांनी एक 4-5 महिने तो बसला. त्यांनी प्रत्येकांना योजनेच्या माहिती सांगितली आणि त्यांच्याकडून पैसा उकळला. आणि ज्यावेळेस तो व्यक्ती फोन बंद करून तो फरार झाला, गायब झाला. त्यांचं तर काम कुठल्या गोष्टींनी त्यांनी कुठल्याच केलं नाही, पण त्यांचे पैसे घेऊन तो फरार झालेला आहे. आणि मग नंतर हे गोरगरीब जनता, ही नागरिक माझ्यापर्यंत धाव घेतली आणि मला त्यांनी सांगितलं की मॅडम असं असं झालेलं आहे. म्हणून मग मी तो आवाज उठवला आणि तो मी आमच्या उपनिरीक्षक दराडे साहेब यांच्यापर्यंत मी धाव घेतली आणि रीतसर ती आम्ही कंप्लेंट केलेली आहे. पण मला एकच विनंती करायची आहे राज्य सरकार आणि केंद्र सरकारला. मला फडणवीस साहेबांना सांगायचं आहे की फडणवीस साहेब, आपल्या ह्या योजना एवढ्या सगळ्या मोफत असताना सुद्धा हे हरामखोर, हे जे लोक सध्या ह्या नगर जिल्हाभर हे राबवत आहेत, खोटे नाटे योजनेच्या नावाखाली पैसे गोरगरिबांचे लुबाडतात. तर फडणवीस साहेबांना एकच विनंती आहे का ह्या गोष्टीला कुठंतरी आळा बसला पाहिजे आणि ह्या व्यक्तीवर जास्तीत जास्त कारवाई कशी होईल या पद्धतीने त्यांनी हा विचार करावा आणि माझ्या गोरगरीब जनतेला न्याय मिळवून द्यावा. एवढं बोलतीये. नमस्कार.